माझ्याकडे जे आहे ते तुझे आहे. व्हॉट आय हॅव इज युअर्स. तुझ्याकडे जे आहे ते माझे आहे. व्हॉट यू हॅव इज माय. ओके. बोला जे तुम्ही बोलू शकता. कसं होणार? बोला जे तुम्ही बोलू शकता. स्पीक व्हॉट यू कॅन. लिहा जे तुम्ही लिहू शकता. लिहा म्हटले काय येणार आहे? राईट. राईट व्हॉट यू कॅन. प्रयत्न करा जे तुम्ही करू शकता. ट्राय व्हॉट यू कॅन. मी प्रयत्न करत आहे. मी प्रयत्न करत आहे. आय एम ट्राईंग. आय एम ट्राईंग. मी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. कसं बनेल पहा. आय एम ट्राईंग टू स्पीक इंग्लिश. टू स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तू इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कसं बनेल? तू करायला पाहिजे. यू शुड. सजेस्ट करतोय ना आपण, ऍडवाइस देतोय. तू करायला पाहिजे. यू शुड ट्राय टू स्पीक इंग्लिश. तू इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. माझ्याकडे वेळ नाही. कसं बनतं पहा. आय डोंट हॅव टाइम. आय किंवा डू नॉट पण चालतो. की आय डू नॉट हॅव टाइम. माझ्याकडे ज्ञान नाही. माझ्याकडे ज्ञान नाही कसं होणार? अरे नाही, माझ्याकडे ज्ञान आहे. कसं होईल पहा. आय हॅव नॉलेज. आय हॅव नॉलेज. ओके. तू यायला पाहिजे. कसं होणार? तू यायला पाहिजे. यू शुड कम. आता तू कुठे यायला पाहिजे? तू शाळेला यायला पाहिजे किंवा तू क्लासला यायला पाहिजे. कसं बनतं पहा. यू शुड कम टू क्लास किंवा यू शुड कम टू स्कूल. ओके. देन पहा. तो अभ्यास करत आहे. तो अभ्यास करत आहे म्हटल्यावर कसं होणार? ही इज स्टडींग असं पण चालतं. किंवा पहा. ही इज डुईंग स्टडी. ही इज डुईंग स्टडी. दोन्ही पण पद्धतीने आपण हे सेंटेन्स बोलू शकतो. तो अभ्यास करत आहे. ही इज स्टडींग. ही इज डुईंग स्टडी. ओके. तो अभ्यास करत होता किंवा ती अभ्यास करत होती. कसं बनतं पहा. ती अभ्यास करत होती. शी वॉज डुईंग स्टडी किंवा शी वॉज स्टडींग. ओके. डुईंग स्टडी. ती अभ्यास करत होती. मला इंग्रजी बोलायचे आहे. कसं बनेल? मला इंग्रजी बोलायचे आहे. आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश. मला इंग्रजी बोलायचे आहे. ओके. आता ह्या सेंटेन्सला पहा. मला असं म्हणायचं की मला इंग्रजी बोलायचे होते. कसं बनतं पहा. मला इंग्रजी बोलायचे होते. आय वॉन्टेड टू स्पीक इंग्लिश. कधी? भूतकाळामध्ये. मला पास्ट मध्ये बोलायचं होतं इंग्रजी. ओके. आय वॉन्टेड टू स्पीक इंग्लिश. ओके. देन पहा. मला शाळेला जायचे आहे. कसं बनेल? आय वॉन्ट टू गो टू स्कूल. मला शाळेला जायचे आहे. ओके. मला अभ्यास करायचे आहे. आय वॉन्ट टू स्टडी. मला अभ्यास करायचे आहे. ओके. तिला स्वयंपाक बनवायचे आहे. कसं बनेल पहा. तिला स्वयंपाक बनवायचे आहे. शी वॉन्ट. आता पहा. शी वॉन्ट येणार आहे का वॉन्ट्स येणार आहे? ऑफकोर्स वॉन्ट्स येणार आहे. शी वॉन्ट्स टू येणार आहे. शी वॉन्ट्स टू कुक. तिला स्वयंपाक बनवायचे आहे. का बरं यस का लागलं? तर पहा. सिंग्युलर प्रोनाउन म्हणजे सिंग्युलर कर्ते जे असतात, एकवचनी कर्ते, त्याच्या पुढे येणारं क्रियापद त्याला आपण यस किंवा यस प्रत्यय लावतो. ओके. म्हणून काय होणार? शी वॉन्ट्स टू कुक. तिला स्वयंपाक करायचे आहे. ओके. कसं बनेल? आम्ही इंग्रजी बोलतो. वी स्पीक इंग्लिश. तू इंग्रजी बोलायला पाहिजे. कसं होणार? तू इंग्रजी बोलायला पाहिजे. यू शुड स्पीक इंग्लिश. ओके.
मला माहितीये कसे लिहायचे कसे नाही लिहायचे. कसं बनेल? मला माहितीये. आय नो हाऊ टू राईट. हाऊ टू राईट. हाऊ नॉट टू राईट. हाऊ नॉट टू राईट. मला माहितीये कसे लिहायचे कसे नाही लिहायचे. ओके. मला माहितीये कसे खायचे कसे नाही खायचे. कसं होणार? आय नो हाऊ टू ईट. हाऊ नॉट टू ईट. मला माहितीये कसे पाणी प्यायचे कसे नाही प्यायचे. आय नो हाऊ टू ड्रिंक वॉटर. हाऊ नॉट टू ड्रिंक वॉटर. ओके. देन मला माहितीये किती अभ्यास करायचा किती नाही करायचा. कसं बनतं पहा. मला माहितीये किती अभ्यास करायचा किती नाही. आय नो. आता किती म्हटल्यावर काय येणार आहे? हाऊ मच येणार आहे का हाऊ मेनी? अभ्यास काउंट करायचा आहे म्हटल्यावर काय घेणार आपण? हाऊ मच. ओके. हाऊ मेनी म्हटलं की काय? हाऊ मच कधी यूज करतो आणि हाऊ मेनी कधी यूज करतो पहा. तर मी एक व्हिडिओ बनवला होता. हाऊ मेनी म्हटल्यावर का कधी काउंटेबल नाउन्स सोबत आपण हाऊ मेनी यूज करतो. म्हणजे की आपण काउंट करू शकतो की पेन, हाऊ मेनी पेन. ओके. पण आता हाऊ मच वॉटर, पाणी मोजू शकतो का? नाही. हाऊ मच राईस, तांदूळ मोजू शकतो का? किंवा एअर वगैरे. अनकाउंटेबल साठी आपण मच यूज करतो आणि काउंटेबल नाउन साठी आपण मेनी यूज करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.